जे सत्तेत आहेत ते मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांना काही नेते भेटतात, त्यानंतर ओबीसी समाजाचे जे काही आंदोलन करणारे लोक आहेत त्यांना दुसरे नेते भेटतात। पण या दोन्ही लोकांची काय चर्चा झाली याच्याबद्दल कुठेही विरोधी पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही। काँग्रेस राष्ट्रवादीने मिळून 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं, ते कुणी हाणून पाडलं तर सदावर्तेंनी पाडलं। ते कोणाचे कार्यकर्ते तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते। तसंच दुसऱ्या बाजूला जे राजकीय आरक्षण ओबीसी समाजाचं अडकलेलं आहे तर ते कोणामुळे अडकले तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अडकले, हे मी नाही भुजबळ साहेब स्वतः म्हणायचे। मग जे महायुतीतले लोक आहेत दोन्ही बाजूला दोन्ही समाजाला फक्त खेळवत ठेवतात का, त्यांना सत्तेत यायचंय। तर मग हे जे काही चाललंय ना सरकारमधल्या लोकांनी ते कुठेतरी थांबवलं पाहिजे। स्पष्ट भूमिका सत्तेतल्या लोकांनी घ्यावी आणि मग ते काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल। विरोधी पक्ष म्हणून आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणजे आहे।